पहिल्यांदा चौलं शिवायला शिकलो, त्याच्यानंतर लंगोट, त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, नॅपकिन. आणि आता बेबी सेटमधला तिसरा पार्ट आहे बेबी निकर. हां, तो कसा शिवायचा ते आपण पाहणार आहोत. आता बघा, याचा एक मागचा भाग असतो आणि एक पुढचा भाग असतो. मागचा भाग हा थोडासा फुगीर असतो, पुढच्या बाजूला थोडा आतून हा असा आकार कापलेला असतो. एक फ्रंट साईड असते, एक बॅक साईड असते. आता बघा, इथे हा जो भाग आहे पहिल्यांदा खाली जोडून घेतात. इथे पॅक करायचं आहे सुरुवातीचं आणि शेवटचं. तो दोन्हीही टोकं पॅक केल्यानंतर याचा जो हा भाग आहे याला तुम्ही हवं तर पायपिंग करू शकता, बाइंडिंग करू शकता किंवा आमचीच पट्टीसुद्धा तिथे दुमडून घेऊ शकता. आता आपण तीच पट्टी काय करणार आहोत, दुमडणार आहोत. तर हे बघा, पायपिंग बाइंडिंग काहीही करू शकतो आपण त्यावर. माहिती आहे ना, रॉ एज फिनिश करण्याच्या वेगवेगळ्या क्रिया आहेत. त्यात पायपिंग आहे, बाइंडिंग आहे, फेसिंग आहे. हे बघा, एका बाजूने शिवून घ्यायचं आहे, नंतर दुसऱ्या बाजूनेही तसंच. दोन्ही भाग शिवून झाल्यानंतर हे असं तयार होईल. आता या भागामध्ये आपल्याला इलॅस्टिक टाकायचं आहे. आता इलॅस्टिक हा वेगवेगळ्या रुंदीचं असतं, 1.25 इंच, अर्धा इंच, 1.25 इंच. तर इथे माझ्याकडे आता अर्धा इंच रुंदीचं इलॅस्टिक आहे. आता हे जे अंतर आहे 1 आणि 2, बरोबर ना, हे पूर्ण राऊंडमध्ये येणार ना, तर त्याच्या कमीत कमी निम्मे तरी काय घ्यायचं आहे आपल्याला, इलॅस्टिक घ्यायचं आहे. पहिल्यांदा आपण इथे पॅक करणार आहोत. दोन्ही बाजू शिवून पूर्ण पॅक करायचे आहे. दुसरा भाग पण पुन्हा दुसरा भाग जोडून घ्यायचा आहे. जोडल्यानंतर हा जो इलॅस्टिकचा भाग आहे हा असा याच्यावर एकावर एक ठेवून तो पॅक करायचा आहे. पॅक केल्यानंतर तो भाग याच्या आत घ्यायचा आहे आणि ही जी पट्टी आहे याशी दुमडून पॉज करते आणि हा बघा आतमध्ये टाकायचा आहे आणि इथे अशा पद्धतीने बघा इलॅस्टिक इथे ओढून घ्यायचं आहे. आतमध्येच ठेवली पाहिजे. काय म्हणतात याला, केसिंग ना, काय म्हणतात, केसिंगच म्हणतात ना, होल्ड डाऊन केसिंग. केसिंगचा कपडा आपण काय केला आहे, जास्त ठेवून तो दुमडला आहे.
परीक्षेत नावं विचारतात त्यावेळेस आपल्याला सांगता आलं पाहिजे ही कोणती केसिंग आहे, फोल्ड डाऊन केसिंग. बघा इथे आता अशा प्रकारे बेबी निकर बरोबर आहे तयार झालेली आहे.